सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता तिलोत्तमा इथे म्हणत असतात की माझीच नजर सारंगला लागायला नको बाई, असं म्हणून स्वतःच्या डोळ्याचं काजळ काढूनच सारंगला लावण्याचा त्या प्रयत्न करत असतात। तेवढ्यातच नाही गाई, आईची कुठे नजर लागते का? नाही तरी सुद्धा, पण खरंच सारंग तुझं खूप कौतुक। आणि त्यावर आता लगेच सारंग म्हणत असतो, आई आज मला तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे। उद्या आता अवॉर्ड मिळाल्यानंतर लगेचच मी आपलं जे काही प्रोडक्ट मी लॉन्च केलेलं आहे त्याची अनाउन्समेंट सुद्धा सांगणार आहे आणि करणार आहे। तेवढ्यातच आता इकडे तिलोत्तमा म्हणत असते, उद्या सगळ्यांनी अवॉर्डसाठी वेळेत जायचं आहे आणि अमृता ह्या पोरीला सुद्धा एक जरा चांगली साडी दे, असं म्हणूनच आता सगळेजण आपापल्या खोल्यांमध्ये आराम करण्यासाठी निघून जातात। त्याचबरोबर सदानंद इथे तिलोत्तमाला म्हणतात, काय ग तिलोत्तमा, इथे त्या पोरीला सुद्धा तू इन्व्हिटेशन दिलेलं आहेस? तेवढ्यातच तिलोत्तमा म्हणते, आता सगळेच येणार आहेत म्हटल्यावर तिला इन्व्हिटेशन द्यायला नको का? आणि वेगळं असं मी काहीच केलं नाही। आता चला पटकन आराम करायचा आहे आणि सकाळी उद्या लवकरच उठायचं आहे, असं ती त्यांना म्हणत असते। त्यावर लगेच सदानंद म्हणतात, हो ते तर दिसतच आहे मला, चला चला पटकन। आता तिलोत्तमा तर निघून जाते, पण सदानंदांच्या मनामध्ये विचार सुरू असतो। म्हणत असतात की तिलोत्तमा, एक दिवस नक्कीच ती वेळ येईल जेव्हा तू सावलीला या घरची सून म्हणून स्वीकारशील, सारंगची बायको म्हणून स्वीकारशील। आता ती वेळ अगदीच जवळ आलेली आहे असं मला वाटत आहे, असं सदानंद गेलेल्या तिलोत्तमाकडे बघूनच म्हणत असतात। कारण आता तिलोत्तमा थोडीशी इथे सावलीच्या बाजूने बरी वागायला सुरुवात झालेली असते। तर आपण इकडे पाहतो की आता तारा खूपच रागाने खोलीमध्ये बसलेली असते। मुद्दामच आता इथे सोहम तिचा मूड चेंज करण्याचा प्रयत्न करतो, पण तारा काही केल्या मूड चेंज करत नाही। तेव्हा तो म्हणत असतो, आपल्याला चल शॉपिंगला जाऊया का, सारंग सावली गेलेली आहे शॉपिंगला। तेव्हा इथे ती म्हणत असते, आपलं आपलं असं काही इथे लाईफ नाहीये का, ते शॉपिंगला गेलेत म्हटल्यावर आपण सुद्धा शॉपिंगला गेलंच पाहिजे का? त्याची काहीच गरज नाहीये शॉपिंगला जाण्याची। अगं असं काय करतेस, उद्या आपल्याला अवॉर्ड फंक्शनसाठी सुद्धा जायचं आहे। त्यावरच आता ती म्हणते, मला अजिबात यायचं नाहीये, तिथे सगळा फोकस माझ्यावर थोडी नसणार आहे, सगळा फोकस त्या सावलीवर असणार आहे, त्यामुळे मला तिथे अजिबात यायचं नाही। तेव्हा लगेच सोहम तिच्या जवळ बसतो आणि म्हणत असतो, असं काय करतेस तारा, हे बघ आपलंच सगळं काही आहे ना, चल ना जरा थोडीशी हे केल्यानंतर शॉपिंग वगैरे केल्यानंतर तुझा मूड थोडासा बरा होईल। आता इकडे तारा स्पष्टपणे नकार देत असते। तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो, आता अमृता सगळं घरातलं आवरायला घेत असते। तेवढ्यातच बबली ज्या मीडिया समोर त्याने कॉमेडी केली होती, मीडियाने कसा इंटरव्ह्यू घेतला, त्याचबरोबर मी त्यांना काय सांगितलं, त्यांनी मला काय सांगितलं, हे सगळं तो अमृताला सांगत असतो। आता अमृताला समोरून राजकुमार गेल्याचा भास होतो। ती म्हणते, नाही राजकुमारच होता, बबलू जा पटकन बघून ये, असं म्हणूनच बबलू बाहेर जातो आणि राजकुमार कुठे दिसतो की नाही ते पाहण्यासाठी बघत असतो। पण आता तर बबलूला कुठेच राजकुमार दादा दिसलेला नसतो। तो परत येतो आणि म्हणत असतो, नाही हो अमृता वहिनी, शेवटी किती नाही म्हटलं तरी नवरा आहे ना, आठवण तर येणारच ना, आणि तुम्हाला भास झाला असेल। तेव्हा अमृता म्हणते, नाही बबलू मला भास नाही झालेला, मी 100% खात्रीने सांगते, जा ना तू अजून एकदा माझ्या ह्याच्यासाठी बघून ये ना, कारण जर तू इथे आलेला असेल तर मला त्याच्या समोर जाणं अगदीच अशक्य आहे, प्लीज तू जा ना, असं म्हणून पुन्हा अमृता बबलूला बाहेर पाठवते। पण बबलूला कोणीच दिसत नाही। इथे बबलू वरून खिडकीतून सुद्धा पाहत असतो। तर जेव्हाच खिडकी उघडली जाते तेव्हाच राजकुमार अगदी तिथे लपून बसलेला असतो। राजकुमारला फक्त आणि फक्त इथे ऐश्वर्याला भेटायचं असतं, तिच्याकडून चेक घ्यायचा असतो आणि त्याकरिता तो इथे आलेला असतो। शेवटी किती नाही म्हटलं तरी राजकुमार तिथेच बसलेला असतो। लगेचच तो इथे अमृताला फोन लावत असतो, पण अमृता काही केल्या फोन उचलत नसतो। तो म्हणत असतो की नाही, त्यावेळी हिला पण फोन उचलायला काय जातंय, फोन उचल ऐश्वर्या, फोन उचल ऐश्वर्या, असं इथे तो बोलतो, पण ऐश्वर्या काही फोन उचलत नाही। इकडे लगेचच बबलू अमृताकडे येतो आणि म्हणत असतो, नाही अमृता वहिनी, मी म्हणत होतो तेच खरं आहे, म्हणजे तुम्हाला तो भासच होता, नाहीये इथे राजकुमार दादा, असं म्हटल्यानंतर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता राजकुमार मस्त दारू पीत बसलेला असतो आणि त्याचबरोबर त्याने बऱ्याच लोकांची उधारी करून ठेवलेली असते। प्रत्येक जण येतो आणि त्याचे पैसे मागण्याचं काम करत असतो। तेव्हाच राजकुमार म्हणतो, तुला पैसे हवेत ना, थांब मी लगेच देतो। आता खूप उशीर झालेला असतो, पण ऐश्वर्या जागीच असते। तेव्हा राजकुमारने तिला फोन केल्यावर तो म्हणत असतो, काय झालं, माझ्या कामाचं काय झालं, तू चेक देणार होतीस ना, तू विसरभोळी आहेस का? ऐश्वर्या म्हणत असते, तू वेडा
झोपलायस का, डोक्यावर पडलायस का, एवढ्या रात्री कोण आणि कशामुळे फोन करतं, तू बावळट आहेस एक नंबरचा, ह्या वेळेला फोन करायची तुझी हिंमत तरी कशी झाली, असं बोलल्यानंतर तो आता म्हणत असतो, असं कसं म्हणतेस, या वेळेला फोन करायची हिंमत कशी झाली म्हणून, अगं तू विसरलीयस का, तुला मला पैसे द्यायचे होते ना. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, मी उद्या एखादा विश्वासातला माणूस शोधते आणि त्यानंतर तुला मी चेक देते. तेव्हा तो म्हणतो की इथे चेक मला दे. तेव्हा तो म्हणत असतो, तुला असं वाटतंय का की मी मूर्ख आहे आणि तू सुद्धा मूर्ख आहेस, तू जर बँकेत गेलास तर तुला लोक ओळखणार नाहीये का, आणि त्यामुळे अजिबातच बँकेत वगैरे तू जाणार नाही आहे, समजलं तुला. असं म्हणूनच आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो. आता सारंग जो आहे तो इथे त्याच्याच खोलीच्या गॅलरीत खिडकीमध्ये बसलेला असतो आणि तेव्हाच इथे त्याला सावली बरोबर घालवलेले ते क्षण आठवत असतात. त्याला स्वप्न पडलेलं असतं आणि त्याचबरोबर तो खूप त्या स्वप्नामध्ये एन्जॉय करत असतो. कशा पद्धतीने सावली त्याच्या एवढ्या जवळ होती आणि सावली त्याच्या एवढ्या जवळ असताना इकडे लगेचच तो तिच्या मिठीत असतो. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता त्याला आठवत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याला आठवत असताना आता सारंग स्वप्न पाहत असतो. पण तेवढ्यातच आता सावली सारंगकरिता चहा घेऊन आलेली असते आणि स्वतःचं आवरण्यासाठी ती तयारी करत असते. तेव्हाच सारंग तिला हाताला धरतो आणि त्याच्या बाजूला बसवण्याचं काम करतो. तो म्हणत असतो, सावली आत्ताच्या आत्ता इथे बसायचं आहेस. तेव्हा सावली म्हणते, काय करताय सारंग सर, मला खूप कामं पडलेली आहेत, मला आटोपायचं आहे ना. आता तेव्हाच इकडे सारंग तिला म्हणत असतो, तुला एक महत्वाची मला गोष्ट सांगायची आहे, उद्या स्टेजवर तू सुद्धा माझ्यासोबत येणार आहेस. तेव्हाच इकडे सावली म्हणत असते, नाही हा सारंग सर, मला तिथे नाही यायला जमणार. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, का तुला का नाही यायला जमणार. आता इकडे ती म्हणत असते, सारंग सर खरं तर तिथे सगळी लोक इंग्लिशमध्ये बोलणारी असतील आणि मला इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. त्याचबरोबर मला जर कोणी काही बोलायला सांगितलं किंवा मला जर कोणी काही विचारलं तर मग प्रॉब्लेम होईल ना. तेव्हाच सारंग म्हणतो, काही प्रॉब्लेम होणार नाही, तू मराठी सुद्धा बोलू शकतेस ना, पण तरी सुद्धा नको, असं इथे ती बोलते. तिलोत्तमा मॅडमला नाही आवडणार असं तिचं म्हणणं असतं. तर आता दुसऱ्या दिवशी इथे सगळेजण अवॉर्ड फंक्शनला निघालेले असतात. तर ऐश्वर्या अगोदरच पुढे जाते आणि ती राजकुमारकडे जाऊन भेटत असते. तेवढ्यातच राजकुमार म्हणत असतो, दे चेक, इथे मी जाऊन तो चेक पूर्ण क्लिअर करतो. आणि तेव्हाच ऐश्वर्या म्हणते, कुठे विश्वासातला माणूस हवा होता. असं बोलल्यानंतर इकडे तो म्हणतो की माझ्यापेक्षा विश्वासातला माणूस कोणता असणार आहे. असं म्हटल्यानंतर लगेचच तो तिच्या हातातून चेक काढून घेण्याचं काम करत असतो. आता इथे चेक तर इथे त्याच्या हातामध्ये गेलेला असतो. पण तेवढ्यातच आता इकडे जो राजकुमार आहे तो म्हणत असतो, तुला असं वाटत नाही का तू जरा जास्तच बोलतेस म्हणून. पण ऐश्वर्या आणि इथे जो राजकुमार आहे त्याच्यामध्ये थोडासा वाद होतो. तेवढ्यातच आता ऐश्वर्याला तिलोत्तमाचा कॉल येतो आणि तिलोत्तमा म्हणत असतात, ऐश्वर्या कुठे आहेस तू, आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मॉम मला थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणून मी बाहेर आलेली आहे. आणि तेव्हा तिलोत्तमा म्हणते, अगं पण आपल्याला जायचंय ना, तुला उशीर होईल. तेव्हा तिलोत्तमाला ऐश्वर्या सांगते की मॉम एक काम करा, तुम्ही सगळेजण त्याच ठिकाणावर या आणि इकडून मी तिकडे पोहोचते. मला आता घरी येऊन पुन्हा तिकडे यायला खूप लेट होईल, त्यामुळे तुम्ही तिकडेच या, मी तुम्हाला तिकडे जॉईन होते. असं म्हणून तिने आता फोन ठेवलेला असतो. आजूबाजूला पाहते तर राजकुमार तिथे नसतो. राजकुमार हिला चकवा देऊन चेक घेऊन निघून गेलेला असतो. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता तिलोत्तमाने सगळ्याला इन्व्हिटेशन देऊन झालेले असतात पण स्वतःच आवरलेलं नसतं. तेव्हा ती सदानंदला म्हणते, अहो काय हे सगळ्यांचं आटोपलेलं आहे, आणखी तुमचंच आटोपलेलं नाहीये. तेव्हा सदानंद म्हणतात, अगं वेडी आहेस का, इथे तुझंच आटोपलेलं नाहीये आणि तू मला सांगतेस आटोपलेलं नाहीये म्हणून. तेव्हा ती म्हणते, अहो इन्व्हिटेशन द्यायचे होते, चला सारंग सावली कुठे आहेत बोलवा पटापटा त्यांना. अगं असं काय करते, सारंग सावली बबलू आणि त्याचबरोबर नील हे कधीच पोहोचलेले आहेत. खरं तर तिलोत्तमाला इथे सारंग बरोबर जायचं होतं. आता इकडे ते म्हणत असतात, मला तर असं वाटतंय जेव्हा सारंगला इथे 10वीत असताना जेव्हा पहिलं ट्रॉफी आणि त्याचबरोबर तो फर्स्ट क्लासमध्ये पास झाला होता, जेव्हा तुला तेवढा आनंद झाला होता, आत्ता सुद्धा तेवढीच तू आनंदात आहेस. तेव्हा ती म्हणत असते, आईसाठी मूल कधीच मोठं होत नाही, ते कधीही छोटंच असतं. आता तेवढ्यातच आपण पाहतो तिथे सोहम आलेला असतो आणि सोहमला तिलोत्तमा म्हणते, अरे काय हे आणखी तयार नाही झालेला आहेस. तेव्हा तो ताराची तब्येत खराब झालेली आहे त्यामुळे ती येऊ शकणार नाही, मी लगेचच रेडी होऊन येतो असं म्हणत असतो. तर इकडे तिलोत्तमा आणि त्याचबरोबर सदानंद
आवरण्यासाठी निघून गेलेले असतात. इकडे आपण पाहतो की आता सावली, सारंग, बबलू, नील हे इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचलेले असतात, ज्या ठिकाणी इथे अवॉर्ड फंक्शन असतं आणि त्याच ठिकाणी ते येऊन पोहोचतात. त्याचबरोबर कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ते तिथे असलेले गेस्ट ही सगळी काही त्यांना समजावून सांगत असतात. सुरुवातीला तुमचं वेलकम होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं काही बोलायचं असेल तर ते तुम्ही बोलू शकता आणि त्यानंतर अवॉर्ड दिलं जाईल. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 वर्षाचं जे काही रेकॉर्ड आहे ते तुम्ही ब्रेक केलेलं आहे असं सुद्धा सारंगला सांगण्यात येतं. तर इकडे आता सारंग म्हणत असतो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, मी जे इथे प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे ते प्रोडक्ट जर मी आता इथे अनाऊन्स केली त्या प्रोडक्टची तर चालेल का? तेव्हा ते लोक म्हणत असतात, हो चालेल ना, ऑफकोर्स आम्हाला सुद्धा आनंदच होईल. तर भेटूयात पुढील भागात.